मम्मीकडे आले ना तर मला या एका गोष्टीचं टेन्शन अजिबात राहत नाही. कोणतं ना पुढे सांगते ते अगोदर छान मस्त असं सगळं सकाळचं आवरून घेतलं. शिवांशला इथे बघू शकतात लॅपटॉपचं भूत भरलेलं होतं की लॅपटॉपच बनवून दे. त्याला मी आता असं कार्डबोर्डचं छान असं लॅपटॉप बनवून दिला. तो त्यामध्ये बिझी होता आणि सकाळी सकाळी मॉर्निंगला छान अशी मस्त रेडी झाली तर खूप छान दिसत होते. मी मला स्वतःलाच असं आरशामध्ये बघावंसं वाटत होतं तर छान अशा सेल्फी वगैरे काढल्या. त्यानंतर मग आम्ही निघालो मंदिरामध्ये महादेवाच्या. तर सकाळी सकाळी बघा शिवांचं हे काय असं काहीतरी चालू असतं. स्वेटर वगैरे मम्मीने घातलं पण हे असे हँड ग्लोव्ज त्याला सापडले लहानपणीचे तर त्याचं तेच चाललं होतं की मी घालून बघतो. त्यानंतर मग पार्किंगमध्ये आलो आणि शिवांश म्हणे मी तुझा व्हिडिओ बनवतो. तो म्हटलं ठीक आहे बनव. त्यानंतर मग महादेवाच्या मंदिरामध्ये छान अशी पूजा केली. सगळं पूजा व्यवस्थित केली. त्यानंतर हे बेलाचं झाड तिथेसुद्धा छान अशी पूजा केली. बेलाचं झाड लावलेलं आहे मंदिरामध्ये खूप छान होतं. तर बेलाचे छोटे छोटे असे त्याला पानं फुटत होते आणि त्यानंतर त्याची पूजा केली. मग शिवांशला तिथे भेटलं गार्डनमध्ये खेळायला त्याला खूपच आवडतं. तर त्याला म्हटलं ठीक आहे तू खेळून घे. तोपर्यंत मग मी निवांत अशी सूर्यकिरणाच्या खालती बसलेली होती. छान सूर्यप्रकाशामध्ये बसल्या होती. छान अशी थंडीसुद्धा म्हणजे गायब झालेली होती. थोडा वेळ छान वाटतं जेव्हा असं थंडीमध्ये असं थोडं उन्हात येऊन बसलं की. तर एका साईडला मस्त असं छान मी सुद्धा असं झोका खेळत होते आणि त्यानंतर मग मम्मीचं एकीकडे फुलं तोडायचं काम चालू होतं. तर एक आहे इथे एक रस्त्यानेच एक झाड लागतं जिथे अशी जास्वंदाची पिंक कलरचे असे जास्वंद आहेत. तर अशा कळ्या आम्ही तोडून आणल्या आणि मग पाण्यामध्ये छान मी व्यवस्थित धुवून घेतल्या. त्यानंतर एकीकडे छान असे मम्मी बनवणार होती की वालाच्या शेंगाची भाजी. तर मम्मीची आजची रेसिपी तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे. तर एकीकडे मम्मीला म्हटलं तू भाजीची तयारी कर, मी वालाच्या शेंगा निवडून देते. मी आणि मम्मीने निवडून घेतल्या. त्यानंतर फुलं बघू शकतात किती छान दिसत होते. अगदी बघावंसं वाटत होतं. त्यानंतर छान असं तेल टाकलं. त्यामध्ये लसूण, जिरे, मोहरी, थोडं धना पावडर, हळद, लाल तिखट आणि त्यानंतर मीठ घातलं आणि छान अशी वालाच्या शेंगा आणि मला भरपूर आवडतात आणि संक्रांतीला तर याची भाजी बनवतात तीळ टाकून. तर त्यानंतर बघा आता छान मस्त वालाची शेंगाची भाजी. त्यामध्ये या ज्या बिया असतात त्या मला खूप आवडतात आणि बऱ्याच दिवसानंतर ही मी भाजी खात होते. तर मम्मीला म्हटलं ठीक आहे बनव, तुझ्या आजची खूप छान लागते. तर माहेरी गेल्यावरती हे एक काम तर मला नक्कीच नसतं की भाजीचं टेन्शन. जसं की आपल्या घरी असल्यावर आपल्याला भाजीचं भरपूर टेन्शन असतं की काय बनवायचं काय नाही. तर ते टेन्शन मला तिथे असल्यावरती नसतं. तर मम्मीने छान असं जेवण बनवलं. मम्मी जेवायला घेतलं तर भाजी अगदी मस्त इतकी छान झालेली होती आणि मला खूप छान म्हणजे वाटत होतं. बऱ्याच दिवसानंतर अशी मम्मीची आजची भाजी खाल्लेली होती. तर चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि श्री स्वामी समर्थ. बाय.